चला बोलाई देवीच्या दर्शनाला जाऊया। वाडे बोलाई या गावात बोलाई मंदिर हे स्थापित आहे। बोलाई हे पुणे परिसरातील जागृत देवी स्थान आहे। बोलाई मातेचे प्रसिद्ध मंदिर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडे बोलाई या गावात आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भक्तगण इथे दर्शनासाठी येतात। मंदिराच्या आवारात पांडवकालीन तळे असून यात हातपाय धुतल्यानंतर त्वचेचे विकार बरे होतात अशी श्रद्धा आहे। ही देवी ज्यांची कुलदैवत आहे त्यांना बोकडाचे मटण चालत नाही आणि चुकून एखाद्याने बोकडाचे मटण खाल्ले तर त्याला हातापायावर चट्टे उठतात। त्या व्यक्तीने जर या तळ्यात या पाण्याने हातपाय धुतले व माफी मागितल्यानंतर हे चट्टे दूर होतात अशी देखील श्रद्धा आहे। अश्विन महिन्याच्या रविवारी देवीची यात्रा भरते। बोलाई देवी ही पार्वतीचा अवतार समजली जाते, त्यामुळे देवीला बोकड कापले जात नाही। या कारणानेच भक्तगणांना देखील बोकडाचे मटण निषिद्ध आहे। बोलाई देवी मंदिरात देवीची मूर्ती जमिनीलगत तांदळासारखी आहे। देवीच्या मूर्तीला फक्त चेहरा आहे आणि त्यावर प्रसन्न भाव आहेत। देवी समोर सिंह आहे आणि जवळ महिषासुरमर्दिनी, खोकलाई, खरजाई आणि मारुती यांच्या मूर्ती आहेत। बोलाई देवी मंदिरात भक्तांना बकरीचं मांस खाण्यास परवानगी नाही। चला तर आता आपण मंदिरात पोहोचलो आहे। हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि इथे प्रवेश केल्यानंतर लगेच खंडोबाचे मंदिर आहे। समोर देवीचं मंदिर आहे। आज रविवार असल्यामुळे इथे गर्दी आहे आणि बिना परवानगीशिवाय मी आत दाखवू शकत नाही, तरीही मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेल। इथे समोर अन्नछत्र आहे। इथे भक्तांना प्रसाद वाटप केला जातो। फ्री पार्किंग आहे। इथे दुकाने लागलेली आहेत। चला आता आपण मंदिराबाहेर येऊ आणि बाहेर काय आहे ते पाहू। इथे फ्री पार्किंग देखील सुद्धा आहे। वाडे बोलाई या गावात डोंगर आहेत, तिथे खूप सुंदर प्रसन्न असं वातावरण देखील आहे। सूर्य खूप सुंदर दिसतोय, सगळीकडे हिरवंच हिरवं आहे। फिरण्यासाठी किंवा एकांतात थोडा वेळ घालवण्यासाठी देखील उत्तम असे ठिकाण आहे। तुम्ही बघू शकता हे गाव किती सुंदर आहे। इथे एक खूप सुंदर असं शेवग्याचं झाड आहे। इथल्या शेवगा आम्ही आमच्या हाताने देखील तोडल्यात। इथल्या गावाचा आम्ही पुरेपूर आनंद घेतलाय। किती सुंदर हे वातावरण, घरासमोर एक खूप सुंदर झाड आणि त्या झाडाच्या तोडलेल्या शेवगा। या गावात अनेकदा चित्ता, कोल्हा, वाघ अगदी जवळ येतात आणि खूप जणांना अनेकदा हे दिसतात देखील। म्हणून इथले लोक काम करताना किंवा शेती करताना सावधानपूर्वक काळजीपूर्वक करतात।
बघू शकतो इथे लोकांनी आपापल्या घरी पालेभाजीची शेती केलेली आहे. आपापल्या घरी पालक, मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त टमाटर, वांगे, मिरच्या, तुरीची शेंगा यासुद्धा भाज्या त्यांनी लावलेल्या आहेत. आणि ही मेथी बघा किती सुंदर आहे, अगदी ताजी आणि कवळी. हवं तेव्हा ते तोडून बनवून शिजवून खाऊ शकतात अशी. जमलं तर नक्की बोलाई देवीच्या दर्शनाला नक्की या आणि या सुंदर गावाचा सुद्धा एकदा अनुभव घ्या. कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.